दिलं नाही म्हणूनच लोकांनी पाडलं आणि तुम्हाला आणलंय ना. आता मग तुम्हाला भांडवतं त्यांना भांडून काय करायचं? आलो ना मी भांडण करायला तुझ्याशी. हा पण हे सांगायला तुम्हाला मी, तुम्ही जे प्रश्न होते त्या प्रश्न होते. आता गॅजेट तुम्ही दिलं, त्याचे सगळे प्रमाणपत्र बंद केले. बरं गॅजेट असून अडचण काय? सगळ्या 1,23,000 बीडला आहेत, कुणबी कुठं गेले? आकडा थोडाफार कमी जास्त होईल हजारात. जवळपास 1,55,000 जालन्यात आहेत, कुणबी कुठं गेले? 1,77,000 नांदेड जिल्ह्यात आहेत, कुठं गेले कुणबी? ते गॅजेटमध्ये आहेत. लातूरमध्ये आहेत, हिंगोलीत आहेत, परभणीत आहेत, धाराशिवमध्ये आहेत. हे गेले कुठं? मग जर आमचं गॅजेट येतं द्या ना तुम्ही. नाही राहू दे बाबा. का रद्द केलं? का थांबविलं? नाही मी दादा आपल्याला तेच सांगायला आलो. ह्या गोष्टी छोट्या नाहीत, पण हा कुठेतरी गॅप आहे. मी आज तुझ्याकडे का आलो, भाऊ म्हणून का आलो, तुझं ऐकायला का आलो, की ह्या कुठेतरी गोष्टी कुठे थांबल्या आहेत. त्या का थांबल्या आहेत? ह्या समितीकडे असेल, कोणाकडे असेल, आपल्याला बोललं पाहिजे. म्हणून मी म्हटलं ना, माझं गंगाधरशी बोलणं झाल्यानंतर गंगाधरचं म्हणणं होतं 7-8 विषय दादांच्या मनामध्ये फार आहेत जे तुम्हाला चर्चा करावे लागतील. तर मी म्हटलं मी येऊनच वैयक्तिक बोलतो. तुम्ही मला मेसेज करणार, मी तुमच्याशी फोनवर बोलणार, असं व्हायला नको. आता जे तुम्ही मला म्हणाला, हैदराबाद गॅझेटबद्दल बोलला, आपलं औंध गॅझेटबद्दलचा एक विषय असू शकतो, मुलांच्या नोकरीचा प्रश्न असू शकतो, गुन्हे मागे घेण्याचा प्रश्न असू शकतो. आपण घ्या नाही, आपण ना या विषयातून बाजूला जाऊ शकत नाही. तुम्ही जर मोठ्या मनानं जी आर काढल्यात, तुम्ही जर मोठ्या मनानं ओबीसी आरक्षणात काही जाती घातल्या, आम्ही कुणी विरोध केला नाही. आता आमचं आंदोलन सुरू असताना सुद्धा 1 वर्षापूर्वी 26 जाती आरक्षणात घातल्या. म्हणजे आंदोलन सुरू आमचं आणि तुम्ही जाती घालतात त्यांचे, आणि ज्या बसतच नाहीत ते आहे. कोण गरीब? मला निकष सांगा बरं, आरक्षणाचा मागास ठरवण्याचा निकष काय? तुम्ही ज्या ओबीसी समाजाला आरक्षण दिलं, निकष काय लावला मागास सिद्ध होण्याचा? गरीब आहे म्हणून लावलाय का? ती जर लावला असेल तर तुम्हाला मग गरीब मराठी दाखवतो. मराठ्याला का आरक्षण द्यायचं नाही? मराठ्याकडं शाळा आहेत, कॉलेज आहेत, मराठ्यांकडं कारखाने आहेत, म्हणून मराठ्याला आरक्षण द्यायचं असा निकष आहे का? मी तुम्हाला छगन भुजबळ कारखाना दाखवतो, काढा ती जात आरक्षणाच्या बाहेर. तो जर निकष असेल तर, तुमचा जर तो निकष असेल, मराठी श्रीमंत आहेत यांना द्यायचं नाही, यांच्याकडे कारखाने, साखर कारखाने आहेत, यांच्याकडे शाळा आहेत, मी छगन भुजबळ कारखान्यात दाखवतो, काढा सगळी जात बाहेर. तो तुमचा निकष असेल. तुम्हाला जर वाटत असेल मराठ्यांजवळ पेट्रोल पंप आहे म्हणून यांना आरक्षण नाही, मी तुम्हाला परळीवाल्याकडे पेट्रोल पंप दाखवतो, काढा सगळी जात बाहेर. चालन का? काय निकष आहे तुमचा आरक्षणाचा मला सांगा. तुम्हाला काय वाटतं हेच आम्हाला कळायला तयार नाही. व्यवसायावर जर आधारित तुम्ही आरक्षण दिले, असं जर केंद्रीय मागासवर्ग आयोगाचा नियम असेल, निकष असेल, व्यवसायावर आधारित आपण त्यांना आरक्षण दिलेत, मग त्यांना मागास सिद्ध केले. विदर्भातल्या मराठ्यांना तुम्ही आरक्षण दिलं शेती करतात म्हणून, व्यवसायावर आधारित. आमच्याकडे काय समुद्र आहे का? आम्ही काय वाटी आणतो का इकडं? काय निकष आहे? आम्हाला निकषच कळायला तयार नाही तुमचा. तुम्ही जर त्यांना मागास सिद्ध केले शैक्षणिक आणि नोकरीत, आम्ही दाखवतो आम्ही शैक्षणिक आणि नोकरीत सामाजिक दृष्ट्या मागास आहेत म्हणून आम्ही दाखवतो तुम्हाला. चला. नाही, तुमच्या या विषयावरती दादा माझं सभागृहातलं भाषण आहे, मराठा समाज मागासवर्गीय कसा झाला. अनेक म्हणजे आपल्या 20 पिढ्यापासूनचा जो समाज मागे येत गेला, आज आपला समाज लाडभाऊ यांना मागास सिद्ध केलेलंच नाहीये. आम्हाला केलंय 3दा, तरी आम्हाला आरक्षण नाही. गायकवाड कमिशनने केलं, सुक्रे कमिशनने केलं, आम्हाला नारायण राणे साहेबांच्या समितीने केलं. आम्हाला नाही आरक्षण. यांना कोणाला आहे? आता काहीतरी 40 जाती, काल ओबीसी समाजाचे ते उपसमितीची बैठक झाली, 42 जणांची यादी घालात का? इंग्लिशमध्ये शब्द चुकला होता म्हणे इथे शब्द चुकला होता म्हणे इंग्लिशमध्ये, तो आता बाजूला निघणार आहे. आमचा मराठ्याचा कुणबीचाच निघाना काय? कोवा माणूस समाजला का बरं आमच्याबद्दल असं वागताय? काय केलं आमच्या गरीबाच्या लेकरांनी? तुमचं आमच्या गरीबाच्या लेकरांनी काय वाटलं केलंय? तुमच्या लगेच जाणार, कारण स्पेलिंग चुकली होती. काना मात्रा हुकला होता,
आता दुरुस्त करायला होत मंत्रिमंडळाची उपसमिती ओबीसी समाजाची. आमची समिती झोपती का? विखे पाटील आहेत ना. आमचं मग का उत्तर देऊ नयेत की बाबा हे चालणार नाही, मराठ्यावर अन्याय होईल असं नाही, तुमच्या ओबीसीवर होऊ नये पण मराठ्यावर बी तुम्ही करू नका. का भांडायचं नाही तुम्ही? अरे आम्ही त्या विखे पाटील साहेब म्हणतो तुमच्या पक्षात नाही का ते? तुमचा त्यांचा जीव नाहीये का? का त्यांचं वेगळं बेट आहे? तुमच्या तर 7-8 बेट आहे जणू. हो ना, मला अंधारातून कळलं बा आपलं काय का तुम्ही खरं सांगणार होय. ते एकामेकावर तुटून पडते जणू असं लफड आहे त्यांच्या दबी. आम्हाला देणं घेणं नाही ना. त्यो माणसानं देतो म्हणला, आम्ही म्हणलं ह्योच खमक्या माणूस आहे, 100% आता मराठ्याला आरक्षण देतो. तुमच्या भाजपलाच फायदा होईल ना. लगेच थांबून टाकले हो सगळे प्रमाणपत्र. त्यांचं दुरुस्त होतं, आमचं दुरुस्त होत नाही. आम्ही मागास सिद्ध झालो, आरक्षण नाही. आता आमचा गॅजेटियरचा GR निघाला तरी नाही. तुमचं एक मीडियात वाक्य आलंय कोर्टात प्रलंबित गॅजेटियर, म्हणजे ते कोर्टात गेले म्हणजे गॅजेटियरचं नाही बोलत. आपण जे गुन्हे मागे घेतो त्याच्यामध्ये काही आपल्याला न्यायिक प्रक्रिया गुन्ह्याकडे येऊ ना, आपण गुन्ह्याकडे येऊ. तुमचं सगळ्याकडे येणार याच्यात आहे नाही मी. बोलतो. मी तुमचं मराठा समाजाबद्दलचं एका शब्दावरती इतका तुमच्याशी मी प्रामाणिक झालोय. शपथ सांगतो तुम्हाला, मी शपथ शब्द वापरेल नाही. मीडियाने 2.5-3 वर्ष शपथ शब्द ऐकला असणार. एका शब्दावरती आम्ही मराठी तुमच्यावर फिदा झालो. आता तुम्ही सांगितलं 100% मुख्यमंत्री मागण्याची मंजुरी देणार. आईला म्हणलं आंदोलन करायचंच का मग आपल्याला? जर मंजुऱ्या देणार टाका की, या माणसावर विश्वास. मंत्र्यावर टाकला, अमक्यावर टाकला, तमक्यावर टाकला, टाका की. म्हणून आम्ही बोलवलं. मी कोणालाही अंतर्वालीत बोलवत नाही, मी आभार मानला ना तुमचा. कधीच बोलवत नाही. कारण त्यांनी काय होतं, याच्यात क्षमता नाही असा अर्थ जात असतो. आणि मी कणखर आंदोलक, क्षमता नाही याच्यात. आंदोलन बस आधीच फोन लावतो, या माया भेटायला, मला भेटायला ये नको येऊ. मी टेकलो एकदा की टेकलो, मरूच तर मागं सरकत नाही. मरायला भेट नाही. मी माझ्या समाजाच्या पायावर माझा जीव ठेवलेला, मी मरायला नाही भेट. येऊ दे मरत. मी ते मन मोडून टाकली, मी मन मोडून टाकली. लाख मेले तरी चालते, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. लाख पोसून काय करायचं? जगून काय करायचंय? लाख मारू द्यायचे आणि एक जागवायचा. मला करोडो जगले पाहिजेत, मी मेलो तरी चालतो. या भूमिकेतून आता तुम्ही GR काढला हैदराबादचा, आणि कमून थांबिले प्रमाणपत्र, कमून द्या ना. गॅजेट राव आधार दिला ना, मी तुम्हाला कायदा पारित करायला आधार लागतो, त्याशिवाय कायदा पारित करता येत नाही. बरं, आता विधानसभा, विधान परिषद ऍक्टिव्ह आहे, प्रशासक लागलेला नाही आपल्याकडं. राज्यसभेला, विधान परिषदेला ऍक्टिव्ह असल्यावर राईट आहे त्यांना. शासन निर्णय काढण्याचा, GR काढण्याचा काढलाय तुम्ही, थांबवलं का मग? थांबवा मग 1994चा पण, काय अडचण आहे? आमच्यावर का म्हणून अन्याय करायला तुम्ही? आमचं तुमचं काय काय दुश्मनी? तुम्ही 17 संसदचा GR काढलाय, फडणवीस साहेबांनी छाती ठोकून सांगितलं पाहिजे ओबीसीवर अन्याय करणार नाही, पण 10 आधार आहे त्यांचं वावर आहे, द्यावा लागेल. त्यांच्या नोंदी यात मला आरक्षण द्यावं लागणार आहे. तुम्ही चिडीत, आम्हाला चिडीत आहे. तुम्ही आमच्या भावना समजून घेत नाहीयेत. तुम्ही आम्हाला चिडीत आहे. तुम्ही GR काढला म्हणले सांगायचं काढलाय, त्यांच्या आधार घेतलाय, त्या गॅजेटियर मध्ये नोंदी आहेत, आणि हेच ते मराठवाड्यातले मराठी आहेत, यांना मला द्यावं लागणार. तुम्हाला द्यायला नाही म्हणत नाही, पण यांना सुद्धा मी तुमचं ऐकून नाही म्हणू शकत नाही. मला सत्य आहे ते करावंच लागणार आहे. फडणवीस साहेबांनी सांगावं ना, काढला ना GR, आता काय भ्यायचंय? नाही 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 मिरवणूक काढली आणि नाही 6 कोटीने फुलं टाकल्या ना, मायला आपले जात बदलून ठेवी. तुम्ही कर्जच नाही येत राव, तुम्ही फक्त आशाला लावताय की दिला GR. आता मी तो आंदोलक नाहीये पदासाठी पैशासाठी पुढं पुढं करणारा. मला द्यायचं तर मराठ्यांनाच द्यायचंय. अमक म्हणून आता GR काढलं, कम थांबविले. ही एक बाजू झाली. 58 लाख नोंदीचं काय झालं मला ते सांगा पहिलं. 58 लाख नोंदी शिंदे समिती गठीत सरकारनं केली, आम्ही नाही. कायद्याने पूर्ण अधिकार त्यांना दिले सरकारनं, कॅबिनेटनं त्यांना अधिकार दिले, राज्य मंत्रिमंडळाने त्यांना अधिकार दिले, राज्य मागासवर्ग आयोगाने त्यांना अधिकार दिले. सगळे तज्ज्ञ त्याच्यामध्ये न्यायाधीशासहित घेतले गेले. त्यांनी 58 लाख नोंदी या राज्याशिवाय दिल्यात. रेकॉर्ड आमच्या जवळ नाहीये लाडभाऊ, रेकॉर्ड तुमच्या ऑफिसला आहे सरकारच्या.